आपलं पुन्हा एकदा सिद्धेश्वर वार्ता न्यूज मध्ये स्वागत आहे. आज भरत काळू भोईर यांनी शिवसेनेच्या माध्यमातून आपला एबी फॉर्म भरलेला आहे. आपला उमेदवार अर्ज दाखल केलेला आहे आणि ते प्रभाग क्रमांक 14 मधून निवडणूक लढत आहेत. तर ती प्रभाग क्रमांक कोणत्या प्रभागामधून फॉर्म भरलेला आहे आणि कशी एकूण सुरुवात असणार आहे, काय सांगाल? महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि आमचे कल्याण लोकसभेचे आमदार खासदार साहेब एकनाथ शिंदे साहेब आणि आमचे कल्याण ग्रामीणचे कार्यसम्राट आमदार राजेशजी मोरे साहेब यांनी जी माझ्या 14 गावची जबाबदारी दिलेली आहे ती पूर्णपणे चांगल्या तऱ्हेने पार पडणार आहे. 14 गावचा विकास कसा होईल याच्यावर पहिल्यांदा लक्ष देणार आहे मी. आणि त्यानंतर आता जे काय चाललेलं आहे निवडणुकीचं वारं त्यामध्ये मी विजय तर आपला होणारच आहे 100%. जे काय आता आहेत थोडेफार ते होतीच आमच्या सांगितलं सर. कोणत्या प्रभागाबद्दल आपण फॉर्म भरलाय? कोणत्या प्रभाग क्रमांक 14 भरला म्हणजे ताई साहेब. ओके. तर जी प्रभाग क्रमांक तुमचे भाजपाचे पण उमेदवार जे आहेत लक्ष्मण पाटील यांचे सुनबाई आहेत, सोबत मैत्री केली, विकास समितीच्या माध्यमातून सोबत काम केलं, डम्पिंग हटवलं, महानगरपालिकेत नवी महापालिकेत गावं 14 गाव समावेश केली. आता लढाई अटीतटीची आहे. बरोबर, आम्ही काम एकत्र केलं. शेवटी प्रत्येक पक्षाचं काम करणार आहे. आम्ही आमच्या पक्षाचं काम करणार, ते त्यांच्या पक्षाचं काम करणार. पण एवढी शेवटी आम्हाला करायचं इथे 14 गावच्या विकास आम्ही शिवसेनेच करणार आहे. इथे खासदार आमचे आहेत, आमदार आमचे आहेत, त्यामुळे नगरसेवक आमचे असेल. खासदार तुमचेच आहेत, आमदार तुमचेच आहेत, परंतु तुमचेच मित्र भरत कृष्णा भोईर यांचं तिकीट कापण्यात आलेलं, त्यांना उमेदवारी भेटली नाही, ते नाराज झालेत आणि त्यांनी अपक्ष अर्ज दाखल केलेला आहे. मग अपक्ष अर्ज दाखल केल्यानंतर आपण काही पुढे प्रस्तावना काय करणार? असं काही करणार नाही. नाराजी थोडी दिवस राहील त्याची पण दिवस त्याला जे होईल त्याची स्वतः मी त्याला रात्रभर त्याला फोन करत होतो की ठीक आहे 2 दिवस राहणार ते, पण माझे चांगले माझे मित्र आहेत, ते माझे नातेवाईक आहेत, ते असे करणार नाही. आणि शिवसेनेमध्ये अशी पद्धत येत नाहीये. 100% तो आमच्या पक्ष प्रमुखांचा मान ठेवेल. तुम्ही अथक प्रयत्न केला तर भरत कृष्णा भोईरला तिकीट भेटण्यासाठी, रात्रंदिवस फोन केला, सोबत होतात, त्यांना रिस्पॉन्स देत होतात, पाठिंबा देत होतात की आपण दोघांना तिकीट भेटलं पाहिजे, परंतु एका तिकीट भेटलं. मग आता त्यांची नाराजी दूर होईल का आणि सन्माननीय खासदार महोदय, सन्माननीय उपमुख्यमंत्री महोदय यावरती काय निर्णय घेतील का? 100% ते नाराजी त्यांनी दूर होणार आहे. आणि खासदार साहेब किंवा मुख्यमंत्री साहेब त्यांना सांगतील त्यांना की हे असं करू नको, आणि ते ऐकणार आहेत, ते 100% ऐकणार आहेत. 14 गावात संभ्रम निर्माण झालेला आहे. 14 गाव विकास समिती, मग 14 गावात भरत काळू भोईर, नंतर मग लक्ष्मी पाटील सुनबाई, नंतर मग भरत कृष्णा भोईर. तर हे काय चाललंय? मतदार लोक अचिंतित आहेत. असं काही नाहीये. मी काही नवीन नाहीये 14 गावासाठी. मी इथून निवडून आलेलो 14 गावामधून, पंचायत समितीतून सभापती होतो, उपसभापती होतो. त्यामुळे लोकप्रतिनिधी धनुष्यबाण हे लोकांच्या लक्षात आहे आणि धनुष्यबाणलाच मतदान करणार आणि 4ही बटन दाबून 4ही उमेदवार विजय होणार आमचे. तर हे होते भरत काळू भोईर. सन्माननीय मोदी बोलतात की आमचे धनुष्यबाण हे तीर कमान आहे आणि ही तीर कमान सगळ्याच्या मनात आहे आणि 4ही उमेदवार त्या प्रभाग क्रमांक 14 मधून निवडून येतील आणि धनुष्यबाण पुन्हा विजय होईल आणि विरोधकाचं पानिपत होईल, असं मत भरत काळू भोईर यांनी बोलताना व्यक्त केलेलं आहे. आता येणारी वेळ धनुष्यबाण ही कमळ ही आणि अपक्ष उमेदवार, कारण अपक्ष उमेदवार 14 गावामध्ये हॅट्रिक मारणार असे त्याने आता अपक्ष कमळ, धनुष्यबाण आणि अनेक काही पदाधिकारी या ठिकाणी आहेत आणि त्या अनुषंगाने आता पुन्हा बळ मिळतं हे पाहण्याचं मत करणार आहे. महेश कुलकर्णी आपल्या प्रभागामध्ये आहेत. बोला. नमस्कार. तसे म्हणा नाही, मुंबई महानगरपालिकेचे माजी नगरसेवक महेश कुलकर्णी जे आहेत, खूप गाडा अनुभव आहे आणि शिंदे गटामध्ये ते कट्टर शिवसेनेत बसून अनेक काही राजकारणी त्यांनी घडवले आणि आता स्वतः ते मैदानामध्ये उभे टाकले. तर कसं बघताय? 14 गावात तुमचे आले, पावणे गाव आले, दुर्गनाका आला, सगळे झोपडपट्टी तुमचे आहेत. कुलकर्णी नाव खूप फेमस आहे, कसं बघताय इकडं? सर, जसं तुम्ही म्हटलं कुलकर्णी नाव खूप फेमस आहे आणि तुम्ही आता माझा उल्लेख केला. मी माजी नगरसेवक नाहीये, मी आता पहिल्यांदाच इलेक्शन मध्ये सहभाग घेतोय आणि आमचं काम इतकं चालू असतं, लोकांना वाटतं की आम्ही जेवढे कुलकर्णी परिवारचे सगळेच नगरसेवक असतात आणि आमचे अख्खा विभागच आमचा कुलकर्णी कुटुंब असं एवढा मोठा आमचा प्रभाग आहे. आणि जसं प्रत्येक वेळी तुर्बास्टोरचे स्लम वस्ती असेल किंवा 14 गाव असेल, आम्हाला नेहमी टाळलं जात होतं. आता या ठिकाणी शिवसेनेच्या मदतीने आम्ही सगळे एकत्र आलो आणि हे आता लोकांना बघवत नाहीये. हे
त्यामुळे आता 14 गाव तुर्बा हे सगळे विभाग एकत्र येऊन, सगळे भूमिपुत्र सगळे आणि सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येऊन आम्ही नक्कीच इलेक्शन मध्ये तुम्हाला निवडणूक किंवा काउंटिंगच्या वेळेस तुम्हाला नक्की माहिती पडेल आम्ही कोण आहे आणि काय आहे. कुलकर्णी मध्ये 14 गावाचं म्हणजे एकमेकाच्या प्रतिस्पर्धी विरोधीमध्ये 12 वाढलेले आहेत, परंतु आता सन्मानने भरत काळू भोईर म्हटले की शिवसेनेचा धनुष्यबाण या ठिकाणी विजय होईल. तर साहेब लोक नाराज आहेत, विकास थोडासा फुटलेला असं बोलतात, काय बोलतो साहेब? विकास तुम्ही जसं म्हटलं की थोडा कुठे तर राहिला असं कमतरता वाटत होती. आता हे आपलं 14 गाव जे आहे नवी मुंबई महानगरपालिकेच्या अंतर्गत आली आहे आणि आता कुठेही भरत दादा असेल किंवा बाकी सगळे आपले वरिष्ठ 14 गावाचे जेवढे शिवसेनेचे पदाधिकारी आहेत त्यांचं नक्की मार्गदर्शन सगळ्यांचंच राहील. आणि शिवसेना ही अशी पक्ष आहे जे सगळ्यांचे इनपुट्स घेतल्यानंतर आपण त्याच्यावरती काम करतो. आपण स्वखुशीने काही करत नाही, आपण लोकांच्या आणि जनतेच्या सेवेसाठी आहोत आणि त्यांच्यासाठीच आम्ही नेहमी काम करत आहोत. जसं पाहतो ना आपल्या समवेत विभाग प्रमुख सुखदेवजी पाटील आहेत. पाटील सर, 14 गावापैकी नावाईला योग्य तो न्याय मिळाला आहे, कारण भरत काळू भोईर यांना उमेदवार याचं दिलेला आहे ताईचा, कसं बघता याकडे? सर्व मी वरिष्ठांचे आमच्या नेते मंडळींचे धन्यवाद देतो. एक खऱ्या निष्ठावंताला या ठिकाणी न्याय मिळालेला आहे. त्यामुळं ज्या पद्धतीने खासदारकीला धनुष्यबाण चालला, आमदारकीला धनुष्यबाण चालला आणि या वेळेलाही धनुष्यबाण जोरात चालू आम्ही आणि हे 100% आम्ही करून दाखवू. सर, खासदारकीचं रणधुमाळी वेगळी होती, विधानसभेची रणधुमाळी वेगळी आहे आणि स्थानिक लेवलचं राजकारण आहे. आणि तुमच्या 14 गावामध्ये एकीकडे कमळ आहे, एकीकडे धनुष्यबाण आहे आणि त्याही मध्ये अपक्ष उमेदवारी भरत भोईर यांनी भरलेला अर्ज आहे, त्यावरती मतदाराचा विभाजन होणार आहे, कसं बघताय? आमच्यासाठी काही त्याच्यामध्ये वेगळं नाही, आमच्यासाठी आणि जनतेसाठी एकच आहे. जनतेच्या लक्षात आतापर्यंत 14 गावांमध्ये बालेकिल्ला समजला जाणारा फक्त धनुष्यबाण आहे आणि इतर कोणीही चालणार नाही की अपक्ष वगैरे. आणि ज्यानेकडे थोडेसे मन धर्मधान्य होतील ते 100% माघार घेतील. थोडीशी नाराजी असते की होईल, वरिष्ठ त्यासाठी तत्पर असतील आणि धनुष्यबाणच चालणार. या व्यतिरिक्त 14 गावात आतापर्यंतचा रेकॉर्ड आहे, तो रेकॉर्ड कायम राहील, हे माझे पूर्णपणे शाश्वत आहे. रेकॉर्ड अपक्ष नगरसेवकाचा रेकॉर्ड आहे आणि हॅट्रिक करणार आहेत भरत भोईर, कसं बघताय? नाही, होणार नाही, तसं काही होणार नाही. या ठिकाणी धनुष्यबाण चालणार आणि पूर्ण 14च्या प्रभागामध्ये धनुष्यबाण चालणार. ही काळ्या दगडावरची भगवी रेष आहे. एकीकडे 7 होती, आता तुम्ही विरोधात झालात, कसं बघताय? नाही, 7 विरोध काही नाही, ते आमच्या सोबत आहेत, ते येतील. आज नाराज असतील पण उद्या आमच्यात पुन्हा सामावतील याचा आमचा विश्वास आहे. जनतेची सेवा करण्यासाठी आम्ही कार्यतत्पर आहोत, आम्ही कार्य करू आणि पुन्हा एकदा नाही मग महापालिकेवरती भगवा पडू असं त्यांचं मत आपल्या श्री वार्ताहराला बोलताना त्यांनी व्यक्त केलेलं आहे. आता येणारी वेळ धनुष्यबाण की कमळ किंवा मग अपक्ष उमेदवार बाजी मारतो हे पान तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. त्याच्यामुळे ना आपल्या बातमीचं वार्तांकन आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करू नका. पाहत राहा फक्त श्री वार्ता न्यूज आपल्या युट्यूब चॅनलवर.